बुद्धं नमामि. जय भीम. भाग तिसरा. तथागतांची आवड निवड. 1. तथागतांना दारिद्र्य नापसंत होते. एकदा तथागत बुद्ध श्रावस्तीमध्ये अनाथपिंडकाच्या चेतवना आरामात विहार करीत होते. त्यावेळी गृहपती अनाथपिंडिक तथागतांच्या दर्शनासाठी आले व तथागतांना अभिवादन करून एकीकडे बसले. नंतर त्यांनी तथागतांना विचारले की मानवाने धनार्जन का करावे. तू विचारतोस म्हणून तुला सांगतो. ज्याने कष्टाने धन मिळवले आहे, ज्याने हाताने मेहनत करून धन मिळवले आहे, ज्याने घाम गाळून धन मिळवले आहे, तसेच ज्याने न्यायमार्गाने धन मिळवले आहे, अशा एखाद्या आर्य श्रावकाचे उदाहरण घेऊ. त्या धनामुळे तो स्वतः सुखी व आनंदी होतो आणि ते सुख व आनंद तो टिकवू शकतो. तो आपल्या मातापित्यांना सुखी व आनंदी करतो आणि तसे राखतो. त्याप्रमाणेच आपली पत्नी, मुले, दास व कामगार यांनाही सुखी आनंदी ठेवतो. धन प्राप्त करण्याचा हा पहिला हेतू आहे. अशा प्रकारे धन प्राप्त केल्यानंतर तो आपल्या स्नेहासोबत्यांना, मित्रांना सुख आणि आनंद देतो. तसेच त्यांना सुखी आणि आनंदी ठेवतो. हा दुसरा हेतू आहे. अशा प्रकारे धन प्राप्त केल्यानंतर अग्नी व पाणी, राजा तसेच चोर, शत्रू आणि वारस यापासून होणारी हानी तो टाळू शकतो. तो आपली मालमत्ता सुरक्षित ठेवू शकतो. हा तिसरा हेतू. अशा प्रकारे धन प्राप्त केल्यानंतर तो कुलयज्ञ, अतिथीयज्ञ, पितृयज्ञ, राजयज्ञ व देवयज्ञ असे पंचयज्ञ करू शकतो. हा धन प्राप्त करण्याचा चौथा हेतू. अशा प्रकारे धन प्राप्त केल्यानंतर तो गृहपती उच्च हेतूने दिव्य सुखाकडे नेणारे, दिव्य लोकाचा दिशेस प्रवृत्त करणारे असे दान, अहंकार व आळस यापासून मुक्त असलेल्या सर्व गोष्टी धीराने व विनम्रतेने सहन करणाऱ्या, स्वतंत्र, शांत व पूर्णत्व होण्याचा प्रयत्न करणाऱ्या, स्वत्वावर विजय मिळवणाऱ्या सर्व श्रमणांना आणि श्रेष्ठ आचरणशील जनांना देतो. हा धन प्राप्त करण्याचा पाचवा हेतू. अनाथपिंडकाला उमजले की गरिबीचा गौरव करून तथागतांनी गरिबाचे सांत्वन केले नाही किंवा मानवाने प्राप्त करावी अशी सुखी जीवनवृत्ती म्हणून गरिबाचे उदात्तीकरण केले नाही व श्रेष्ठत्वही दिले नाही. 2. तथागतांना लोभी संग्राहक प्रवृत्ती नापसंत होती. तथागत बुद्ध एकदा कुरु देशात कम्मस्तंभ नगरीत विहार करीत होते. स्थविर आनंद त्यांच्याकडे आले आणि तथागतांना अभिवादन करून एकीकडे बसले. तसे बसल्यावर ते म्हणाले, तथागतांनी शिकविलेला अद्भुत असा प्रतीत्य समुत्पादाचा नियम फार गहन आहे. तरी पण मला तो नियम अगदी स्पष्ट समजला आहे. आनंद असे म्हणू नकोस. हा प्रतीत्य समुत्पादाचा नियम गहन आहे. हा नियम न समजल्यामुळे, त्याचे आकलन न झाल्यामुळे चालू पिढी गोंधळात दोरीच्या गुंडीप्रमाणे स्वतःला गुंडळून सापडली आहे. चालू पिढीला दुःखाचा मार्ग ओलांडून जाणे असाध्य झाले आहे. तथागतांनी उपदेशले आहे की तृष्णा ही लोभाचे कारण आहे. जिथे कोणत्याही प्रकारचा किंवा कशाचाही लोभ कोणाचाही कशासाठीही नसतो, तिथे लोभाचा संभव कसा असेल? तिथे तृष्णेची निर्मिती कशी होईल? तथागत असणार नाही. तृष्णेमुळे प्राप्तीची, आसक्तीची ओढ लागते. प्राप्तीच्या करिता धावपळ केल्याने कामवासना व लालसा उत्पन्न होतात. कामवासना व लालसेमुळे दृढता निर्माण होते. दृढतेमुळे स्वामित्वाची निर्मिती होते. स्वामित्वामुळे लोभ आणि अधिक स्वामित्व निर्माण होते. स्वामित्वामुळे मालमत्तेवर पहारा ठेवणे आवश्यक होते. मालमत्तेवर पहारा ठेवण्याच्या वृत्तीमुळे अनेक वाईट व दुष्ट प्रसंग निर्माण होतात, जसे मारामारी, हिंसा, जखम, संघर्ष, भांडण, निंदा व असत्य. आनंद ही प्रतीत्य समुत्पादाचे कार्य कारण भावाची साखळी आहे. जर तृष्णाच नसली तर प्राप्तीची ओढ लागेल का? प्राप्तीची ओढ नसेल तर विकार निर्माण होतील काय? विकार नसतील तर दृढता निर्माण होईल काय? दृढता नसेल तर स्वामित्वाचा लोभ निर्माण होईल काय? स्वामित्व नसेल तर अधिक स्वामित्वाची हाव निर्माण होईल काय? तथागत नाही होणार. जर स्वामित्वाचा लोभ नसेल तर शांती नाही का टिकणार? तथागत टिकू शकेल. तथागत म्हणले, तथागत हे पृथ्वीच मानतात, जगताला जगच मानतात. पण तथागतांच्या मनात पृथ्वीबद्दल तृष्णा नाही, जगाबद्दल आसक्ती नसते. म्हणून तथागत उपदेश करतात, सर्व तृष्णा समूळ निपटून त्यांची लालसा
न धरून उलट त्यांचा त्याग, नाश व परित्याग करूनच सिद्धार्थ गौतमांनी बुद्धत्व प्राप्त केले आहे. भिक्खू हो, भौतिक मालमत्तेचे नव्हे तर धर्माचे उत्तराधिकारी होण्यासाठी प्रयत्न करा, कारण तृष्णेमुळे आसक्ती निर्माण होते आणि आसक्तीने मानसिक दायित्व गुलामी येते. अशा रीतीने तथागत बुद्धाने स्थविर आनंदाला आणि अन्य भिक्खू वर्गाला लोभी संग्राहक प्रवृत्तीचे दुष्परिणाम समजावून सांगितले. 3. तथागतांची सुंदरतेत, सत्संगतीत प्रमोदितता. तथागत बुद्धांना सौंदर्याची एवढी आवड होती की त्यांना सुसंगती, सौंदर्यप्रिय बुद्ध असे म्हटले तर शोभून दिसेल. तथागतांनी आपल्या अनुयायांना सांगितले होते, आनंददायक कल्याण मित्रांची संगती करा. भिक्खूंना उपदेश करताना तथागत म्हणाले, भिक्खू हो, उत्पन्न न झालेल्या सद्धर्माचा उदय किंवा उदित उत्पन्न झालेल्या अधर्माचा अस्त करण्यास समर्थ ठरेल अशी कल्याण मित्रते इतकी दुसरी कोणतीही गोष्ट नाही. जो सुसंगत कल्याण मित्र आहे त्याच्या ठायी अनुदित सद्धर्माचा उदय होतो आणि उदित अधर्माचा अस्त होतो. अधर्म आणि अधर्माबद्दलची श्रद्धा भक्ती लोप पावते. सद्धर्माबद्दलची श्रद्धा नाहीशी होते. सद्धर्माबद्दल श्रद्धा निर्माण होते. अधर्माबद्दल अश्रद्धा वृद्धिंगत होते. भिक्खू हो, उत्पन्न श्रद्धा व्हावी म्हणून किंवा उदित निर्माण झालेली बोधांग पूर्णत्वाप्राप्त जाऊ नये म्हणून उपयुक्त ठरणारी बोधांग दुसरी शक्तिशाली गोष्ट तथागतांना ज्ञात नाही. भिक्खू हो, ज्याची दृष्टी मिथ्या आहे त्याच्या ठायी अनुत्पन्न बोधांग उत्पन्न होत नाहीत आणि जर उत्पन्न झाली 1. स्मृती, 2. धर्मविजय, 3. वीर्य, 4. प्रीती, 5. प्रक्षाप्ती, 6. समाधी, 7. उपेक्षा, तर त्यांची जोपासना न झाल्यामुळे पूर्णत्वास पोचत नाही. भिक्खू हो, नातेवाईकांचा अभाव ही छोटीशी क्षुल्लक गोष्ट आहे, पण प्रज्ञेचा अभाव ही मात्र फार हानिकारक गोष्ट आहे. भिक्खू हो, नातेवाईकांची वृद्धी ही क्षुल्लक गोष्ट आहे, पण प्रज्ञेची वृद्धी ही मात्र सर्वोच्च महत्त्वाची गोष्ट आहे. भिक्खू हो, म्हणून तुम्ही अशी शिकवण अंगी बांधली पाहिजे की आम्ही प्रज्ञेचा विकास करू. प्रज्ञा प्राप्त करण्यासाठी तुम्ही साधना केली पाहिजे. भिक्खू हो, धनवृद्धी ही सामान्य क्षुल्लक महत्त्वाची गोष्ट आहे. सर्व बुद्धींमध्ये श्रेष्ठ म्हणजे प्रज्ञावृद्धी. म्हणून तुम्ही अशी वृत्ती बाळगली पाहिजे की आम्ही प्रज्ञेचा विकास करू. ती प्राप्त करण्यासाठी तुम्ही साधना केली पाहिजे. यश, कीर्तीचा लोप ही सर्वसामान्य क्षुल्लक गोष्ट आहे, पण प्रज्ञेचा लोप ही खरोखरीच दुःखद गोष्ट आहे. 4. तथागतांची सुसंगतीची आवड. एकदा शाक्य देशातील सक्कर ह्या नगरात तथागत विहार करीत होते. त्या समयी स्थविर आनंद तथागतांकडे आले आणि तथागतांना अभिवादन करून एका बाजूला बसले. अशा रीतीने आसनस्थ झाल्यावर स्थविर आनंद म्हणाले, तथागत, कल्याण मित्रता, सत्संगिता अर्थ धम्म जीवन होय. अर्धे श्रेष्ठ धम्म जीवन हे सुसंगतीचा सहवास जोडण्यात आहे. सुसंगत कल्याण मित्रता धार्मिक आचरण श्रेष्ठांशी दाट स्नेह जोडण्यात आहे. आनंद असे म्हणू नकोस. कल्याण मित्रतेचा सहवास व निकट स्नेह यांचे सद्धम्म जीवनात सर्वस्वी महत्त्व आहे. सुसंगती, कल्याण मित्रता अर्धे नव्हे तर पूर्ण सद्धम्म जीवन आहे. जो सत्संगती करतो, ज्यास कल्याण मित्र आहेत आणि जो श्रेष्ठ आचरणशील लोकांचा सहवास करतो, अशा भिक्खूंकडून अशा अपेक्षा आहे की तो आर्य अष्टांगिक मार्गाचा विकास करेल. तो आर्य अष्टांगिक मार्गाचा जास्तीत जास्त लाभ घेईल. आणि आनंद असा भिक्खू आर्य अष्टांगिक मार्गाचा विकास कसा करेल किंवा त्यापासून अधिकाधिक लाभ कसा घेऊ शकेल, अशा वृत्तीने तो सम्यक दृष्टी प्राप्त करेल, जी त्याग, विराग, नष्टता ह्यावर आधारित असून ज्याची परिणती शरणगमनात होते. तो सम्यक संकल्प, सम्यक वाणी, सम्यक कर्मांत, सम्यक आजीविका, सम्यक व्यायाम, सम्यक स्मृती तसेच सम्यक समाधीचीही प्राप्ती करेल. त्याची परिणती अंतिमतः शरणगमनात होते. आनंद, जो भिक्खू सत्संगतीचा कल्याण मित्र, सहवासी आणि दाट स्नेही आहे, तो अशा रीतीने आर्य अष्टांगिक मार्गाचा विकास करतो आणि त्यापासून जास्तीत जास्त लाभ घेतो.
सत्संगतीशी मैत्री, सहवास आणि निकट स्नेह यांचे जीवनात सर्वस्व महत्त्व कसे आहे हे तुला समजण्यास आनंद हाच मार्ग आहे. आनंद खरोखरचे प्राणी नाशवंत, मर्त्य, दुःख, शोक व आपत्तीग्रस्त आहेत त्यांना सत्संगी कल्याण मैत्री केल्याने मुक्ती मिळू शकते. या पद्धतीने आनंद तुम्ही हे समजले पाहिजे की जे सत्संगतीत राहणे आहे, ही जी कल्याण मित्रता आहे व जे श्रेष्ठ धम्माचरणशील लोकांच्या संगतीत राहणे आहे, हे संपूर्ण श्रेष्ठ धम्मजीवन आहे. उपसंहार 1. तथागत बुद्धांच्या महानतेची प्रशंसा. तथागत बुद्धांचा जन्म 2500 वर्षापूर्वी झाला. आधुनिक विचारवंत आणि शास्त्रज्ञ यांची बुद्धांच्या विषयी आणि धम्माविषयी काय मते आहेत, ह्या विषयावरील त्यांच्या विचारात हा संग्रह उपयुक्त व्हावा. प्राध्यापक एस राघवाचार्य म्हणतात, तथागत बुद्धांची उत्पत्ती आविर्भावापूर्वीचा काळ हा भारतीय इतिहासातील तमोयुगापैकी एक होता. प्रज्ञेच्या दृष्टीने जे एक मागासलेले युग होते. धर्मग्रंथाविषयी जखडलेला अंधविश्वास हे तत्कालीन विचाराचे वैशिष्ट्य होते. नैतिकतेच्या दृष्टीने ते एक अंधकारपूर्ण तमोयुग होते. श्रद्धाळू हिंदूंच्या मते नैतिकतेचा अर्थ म्हणजे धर्मग्रंथानुसार यज्ञादी आचारविधींचे यथातथ्य आचरण. स्वत्वत्याग किंवा संकल्पाची शुद्धता, चित्तशुद्धता यासारख्या खऱ्या नैतिक विचारांना तत्कालीन नैतिक अभिज्ञते चिंतनानं यथायोग्य स्थान नव्हते. श्री R.J. जॅक्सन म्हणतात, तथागत बुद्धांच्या शिकवणीचे अपूर्व स्वरूप अनुपम रूपम भारतीय धार्मिक विचारधारांच्या अध्ययनात प्रतीत होते. ऋग्वेदाच्या ऋचात मानवाचे विचार बहिर्मुख, स्वपरोक्ष आणि देवलोकभिमुख असल्याचे आपणास आढळते. बौद्ध धर्माने फक्त मानवात दडलेल्या अंतरसामर्थ्याच्या शोधाकडे मानवाचे लक्ष वेधले. वेदांमध्ये आपणास प्रार्थना, प्रशंसा आणि पूजा आढळते. बौद्ध धर्मातच प्रथम चित्रास योग्य मार्गावर नेण्याकरता प्रशिक्षण सांगितलेले आढळते. श्री वीणकुळ रीड म्हणतात, जेव्हा आम्ही निसर्गाचा ग्रंथ उघडतो, जेव्हा कोट्यावधी संवत्सरातील रक्त आणि अश्रूंनी घेरलेली उत्क्रांतीची कथा, विकासाचा इतिहास आपण वाचतो, तेव्हा जीवन नियंत्रणाचे नियम आणि विकासाच्या उत्पत्तीस कारणीभूत होणारे नियम आपण अभ्यासतो. जेव्हा परमेश्वर प्रेमस्वरूप दयावान असल्याचे सिद्धांत किती भ्रामक आहे याची आपणास स्पष्ट जाणीव होते. प्रत्येक वस्तुतः दुष्ट, भ्रष्टता, बदमाशी आणि स्वच्छंद उधळपट्टी, अपव्यय आढळतो. प्राणीसृष्टीत जितके जन्मास येतात त्यापैकी फक्त अल्पांशच जगतात. भक्षण करा आणि भक्ष व्हा हा अर्णव, आकाश आणि अरण्याचा नियम आहे. हत्या हा विकासक्रमाचा नीतिनियम आहे. श्री रीड आपल्या मानवाच्या हौतात्म्य ह्या ग्रंथास असे लिहितात, तथागत बुद्धांचा धम्म हा सर्वांपेक्षा कितीतरी निराळा आहे. डॉक्टर रंजन रॉय असे म्हणतात, 19व्या शतकाच्या उत्तरार्धात सुरक्षेचे 3 सिद्धांत मुख्यत्वे करून प्रचलित होते. एकानेही ते नाकारण्याचे धाडस दाखवले नाही. ते सिद्धांत म्हणजे पदार्थ, वस्तुमान आणि कार्यशक्ती. ते तीनही अविनाशी आहेत असा विचार जोपासणाऱ्या आदर्शवादी चिंतन करणाऱ्या तत्त्वज्ञानाची ती हुकमीपणे होती. 19व्या शतकातल्या वैज्ञानिकाच्या मते हे 3 सिद्धांत म्हणजे निर्मितीचे नियंत्रक घटक आहेत. 19व्या शतकातल्या वैज्ञानिकांच्या मते हे 3 सिद्धांत म्हणजे विश्वाचे मूलभूत स्वाभाविक घटक होत. त्यांची कल्पना अशी, विश्व हे अविनाशी अणूंनी भरलेले आहे. 19व्या शतकाच्या अखेरीस श्री J.J. थॉम्सन आणि त्यांच्या अनुयायांनी अणुभंजनास प्रारंभ केला आणि आश्चर्य असे की अणूंचे तुकडे होऊ लागले. या तुकड्यांना परमाणू असे संबोधण्यात येऊ लागले. ते सर्व स्वरूप आणि ऋण विद्युत जागृत होते, ऋण विद्युत कण होते. मॅक्सवेलने ज्या अणूंना विश्वाच्या अथवा वास्तवतेच्या अविनाशी आधारस्तंभ मानले होते ते अणू खंडित झाले. ज्यांचे सूक्ष्म कणात विभाजन झाले. धन विद्युत जागृत असे धन विद्युत कण व ऋण विद्युत जागृत असे ऋण विद्युत कण. निश्चित न बदलणाऱ्या वस्तुमानाची कल्पना विज्ञानास कायमचे अंतरले. चालू शतकात जगात असा समज आहे की प्रत्येक क्षणी पदार्थांचा उच्छेद होत आहे. जडत्वाचा क्षणाक्षणाला निरोध होत आहे. तथागत बुद्धांचा अनित्यता सिद्धांत खरा ठरला आहे. विज्ञानाचे असे सिद्ध केले आहे की विश्वाची गती संधिकरण, विभाजन आणि पुनर्संधिकरण ह्या प्रक्रियेनुसार होत असते. आधुनिक विज्ञानाची प्रवृत्ती म्हणजे अंतिम सत्य, ऐक्य आणि अहंतेची स्वत्वाची विभिन्नता होय.
आधुनिक विज्ञान म्हणजे बौद्ध धर्मातील अनित्य आणि अनात्मवादाचा प्रतिध्वनी होय. श्री ई जी टेलर आपल्या बौद्ध धर्म आणि आधुनिक विचारधारा ह्या ग्रंथात लिहितात. बराच काळ मानवावर बाह्य शक्तींनी अधिकार गाजवला आहे. जर तो खरोखर सुसंस्कृत व्हायचा असेल तर त्याने स्वतःच्या तत्त्वांनी नियमन करण्यास शिकले पाहिजे. बौद्ध धर्म हीच जगातील सर्वप्रथम नैतिक विचार पद्धती आहे की जिच्यामध्ये मानवास स्वतःने स्वतःचे नियमन अनुशासन करण्याची शिकवण दिलेली आहे. ह्यासाठी प्रगतिशील जगाला ही सर्वोच्च शिकवण देण्यासाठी बौद्ध धर्माची आवश्यकता आहे. युनिटोरियन ख्रिश्चन पाद्री रेव्हरंड लेस्ली बोल्टन म्हणतात, बौद्ध धर्माचे तत्त्वज्ञान हीच फार सामर्थ्यशाली देणगी आहे असे मला दिसते. बौद्ध धर्माप्रमाणे आम्ही युनिटेरियन ख्रिस्ती बांधव हे धर्मग्रंथ किंवा मतप्रणालीची बाह्य शक्ती नाकारून मानवांच्या अंतर्यामी असलेल्या मार्गदीपाचा आधार मान्य करतो. युनिटेरियन मताचे अनुयायी येशू ख्रिस्त आणि बुद्ध आणि गौतम बुद्ध हे जीवनाचे उच्च भाष्यकार आहेत असे मानतात. प्राध्यापक ड्राविड पोलार्ड म्हणतात, जगातल्या सर्व धर्मसंस्थापक तथागत बुद्धच फक्त असे एक थोर होते की जे कोणत्याही भाषीय गोष्टीवर अवलंबून न राहता स्वतः आपली विमुक्ती साध्य करण्याची मानवी सामर्थ्याचा स्वाभाविक मोठेपणा बरोबर ओळखू शकले. मानवतेची योग्यता उंचावण्याच्या कर्तृत्वात जर खऱ्या थोर माणसाचे मोठेपण सामावलेले असेल तर खरा थोर असा तथागतांशिवाय दुसरा कोण असू शकेल. तथागतांनी मानवाच्या वर दुसरे कोणी संस्थापित करून त्याला हीन न करता प्रज्ञा व मैत्रीच्या शिखरावर प्रस्थापित करून उच्चत्व प्राप्त करून दिले आहे. बौद्ध धम्म हा ग्रंथाचा कर्ता श्री ई जी मिल्स म्हणतो, बौद्ध धम्मा इतक्या दुसऱ्या कोणत्याही धर्मात प्रज्ञेच्या श्रेष्ठ मूल्यावर आणि अज्ञानाच्या अविज्ञेच्या वर भर देण्यात आलेला नाही. आपले डोळे उघडे राखण्याबाबत दृष्टतेवर दुसऱ्या कोणत्याही धर्मात इतका भर देण्यात आलेला नाही. दुसऱ्या कोणत्याही धर्मात मानसिक उच्चतम विकासासाठी इतकी विस्तृत व्यवस्थित योजना आखलेली नाही. प्राध्यापक W.T. स्टेट्स आपल्या बौद्ध धर्मीय नीतिशास्त्र ह्या ग्रंथात म्हणतात, बौद्ध धर्मातील नैतिक आदर्श पुरुष जो नैतिक आणि बौद्धिक मानसिक विकास अशा दोन्ही दृष्टीने महान सर्वश्रेष्ठ असला पाहिजे. तो तत्त्वज्ञ तसाच शिलाचरणी सदाचारीही असला पाहिजे. प्रज्ञा हे विमुक्तीसाठी आवश्यक आहे आणि ते प्राप्त करण्यास अपयश येण्याची जी दोन कारणे आहेत त्यापैकी अज्ञान अविद्या हे एक आहे असे बौद्ध धर्माने आग्रहपूर्वक सांगितले आहे. याउलट ख्रिस्ती आदर्श पुरुषाच्या घडणीत ज्ञानाला अजिबात स्थान नाही. संस्थापकाच्या तात्विक स्वरूपामुळे ख्रिस्ती धर्म विचारधारेत मानवाच्या नैतिक आणि बौद्धिक बाजूत दुरावा निर्माण झाला आहे. जगातल्या दुःखापैकी पुष्कळशी दुःखे दुष्टपणापेक्षा मूर्खत्वाने आणि अंधश्रद्धेने अधिक निर्माण झाले आहेत. तथागत बुद्धांनी यास परवानगी दिली नाही. तथागत बुद्ध आणि त्यांचा धम्म किती श्रेष्ठ आणि अपूर्व आहे हे स्पष्ट करण्यास एवढेसे पुरेसे आहे. हे तथागत बुद्ध आपले शास्त्रे असावेत असे कोण बरे म्हणणार नाही. 2. तथागतांच्या धम्माचा प्रसार करण्याची प्रतिज्ञा. प्रतिज्ञा आपण करूया. जीवसृष्टी आहे असीम, ती भवसागर पार नेण्याची. प्रतिज्ञा आपण करूया. दोष असंख्य आपणात, ते नष्ट करण्याची. प्रतिज्ञा आपण करूया. सत्य आहेत अनंत, ते पूर्ण आकलण्याची. प्रतिज्ञा आपण करूया. अतुल्य मार्ग तथागत बुद्धांचा, तो परिपूर्ण साध्य करण्याची. 3. बुद्ध स्वदेशी परतण्यासाठी प्रार्थना. हे पुरुषोत्तम, मी मनापासून शरणगमन करतो तथागतांना, ज्यांचा प्रकाश आहे व्याप्त अनिर्बंध दशदिशात, आणि माझी निग्रही मनीषा आपल्या सुखावती भूमीत जन्म घेण्याची. मनचक्षूंना घडते आपल्या भूमीचे दर्शन, तेव्हा त्रैलोक्यातील सर्व भूमीपेक्षा तथागतांची भूमीची श्रेष्ठता जाणतो. आकाशासमान सर्वसमावेशक आपली भूमी अनंत आणि असीम. धर्म आचरणासह आपली करुणा मैत्री
सर्व भौतिक विश्वात श्रेष्ठ पुण्यसंचयाचा परिपाक आणि आपला प्रकाश सर्वव्यापी जणू चंद्र सूर्यांचे रूप दर्पण. माझी अशी प्रार्थना, सर्व प्राणी मात्र सुखावती भूमीत जन्मग्रहण करोत व तथागतांच्या धर्माची घोषणा करोत. हे बुद्धा, मी लिहितो आहे इथे हे काव्य आणि पठण करतो आहे ही गाथा. तथागतांचे व्हावे साक्षात दर्शन हीच करतो प्रार्थना. अखिल प्राणी मात्रासहित ह्या धम्मभूमीत सुखावती दिव्य भूमीत हो मला जन्म प्राप्त. इन्सायक्लोपीडिया ऑफ रिलिजन अँड इथिक्स, खंड 10, पृष्ठ क्रमांक 168-169. नमो बुद्धाय. जय भीम. धन्यवाद.